बरेच दिवसांपासून मी अजयचं डोकं खात होते की मला कुठेतरी फिरायला घेऊन चल, एकदा तरी घेऊन चल, म्हणजे मी परत तुझ्या पाठी लागणार नाही. त्याने अख्खं राजापूर मला फिरवून आणलं की इथे जाऊया, तिथे जाऊया, इथे पाणी आहे, इथे नदी आहे, सगळं दाखवून झालं. तरी पण मी त्याला बोलले की मला अशा ठिकाणी घेऊन चल जिथे जास्त कोण गेलेलं नसेल आणि जास्त गर्दी नसेल. म्हणून तर मला आता बोललाय की तयारी कर, साडी नेस, चांगली रेडी हो, मी नेतो एका ठिकाणी. त्याने ठिकाण कोणतं ते मला अजून सांगितलं नाहीये. अजय कुठे नेणार आहेस? हिडन जेम. तो म्हणतोय की एखादा हिडन जेम आहे जिथे तो मला नेणार आहे. बघूया कुठे नेतोय. मी पण गेलो नाही, पण लोक चांगली आहे. बरं, मग जायचा रस्ता ती माहिती आहे तुला? हा रस्ता माहिती आहे, म्हणजे तिच्या बाजून गेला कधी, पण तिथे नाही थांबलं. बघूया नेतोय का गरगरवत राहतोय नुसता, इकडून तिकडून 4 राऊंड मारून घरी परत आणतोय की आता काय माहिती. याने मला सांगितलं होतं की साडी देस. मला प्रश्न पडला होता आता जायचंय नक्की कुठे, कशी साडी, ट्रेडिशनल हवी, वेस्टर्न हवी, मला काहीच कळत नव्हतं. म्हणून मी त्याला म्हटलं ठीक आहे एखादी साडी नेसते, कशी ते तरी सांग. ते पण त्याने नाही सांगितलं. मग मी माझ्या पप्पांनी घेतलेली ही साडी नेसले. तुम्हाला नंतर मी फोटो दाखवेनच. गेल्या वर्षी दिवाळीला ही पप्पांनी साडी मला घेतली होती. मला, मम्मीला आणि माझ्या बहिणीला तिघींनाही सेम साडी घेतली होती. तर आता मी नेसले. तुम्हाला यामध्ये पण फोटो मी नक्की दाखवेन. फायनली आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. पण व्हिडिओ मोठी होत असल्यामुळे मी या ठिकाणाची दुसरी व्हिडिओ पार्ट 2 मध्ये टाकणार आहे. पार्ट 2 च्या शेवटी तुम्हाला एक अशी गोष्ट बघायला मिळेल जी सहसा बघायला मिळत नाही आणि आम्हाला इथून घरी जाताना ती गोष्ट बघायला मिळाली. सो पार्ट 2 नक्की बघा.